तर राज्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। विदर्भातील शेतकऱ्यांना अखेर मृग नक्षत्रातील पावसानं दिलासा। हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी। आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह उपनगरात रात्रभर रिमझिम पाऊस पाहायला मिळतोय। ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार इथंही रात्री पाऊस होता। आज मुंबईला येलो तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। आपत्ती व्यवस्थापनाची टीम अलर्ट मोडवर। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस। पुढचे 2 दिवस कोकण भागाला रेड अलर्ट जारी। रत्नागिरी चिपळूण जवळच्या परशुराम घाटातील प्रवास धोकादायक। मुसळधार पावसामुळे डोंगरावरून माती आणि पाणी घाटातील रस्त्यावर वाहून येत असल्याचा प्रकार। पावसामुळे घाटात धुक्यांची चादर। वाहतूक संथ गतीनं सुरू। अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची तारांबळ। अनेक भागांमध्ये शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। पुण्याच्या मोशीतील लवासाकडे जाणाऱ्या मुठा घाटामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। शनिवारी संध्याकाळच्या पावसामुळे घाटातील एका वळणावर दगडमाती वाहून आले। लवासा ते घोटावाडे मार्गावरती राडारोडा वाहतुकीला फटका। जेसीबीच्या साह्यानं रस्ता मोकळा केल्यानंतर वाहतूक सुरळीत। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग। मेहकरमधील आपला दवाखान्यात पाणीच पाणी। गुडघावर पाणी भरल्यानं दवाखान्यातील रुग्णसेवेला फटका। शहरातील नालेसफाई न केल्यानं नाल्याचं पाणी दवाखान्यात शिरलं। शहरातील सखल भागातही साचलं पाणी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील साखरवाडी गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। गावातले रस्ते जलमय। अनेकांच्या घरात शिरलं पाणी। शेत्यांना जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलंय। काही ठिकाणी लागवड केलेली कपाशी वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। नंदुरबारच्या शहादातील महासावत परिसरामध्ये आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे। विद्युत खांबावरती जे आहेत ते झाड पडल्यानं काही तास वीज पुरवठा देखील खंडित झाला होता।